कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जा सूर्य, या खुर्चीचा सन्मान कर आणि यांना न्याय मिळवून द्या। सूर्यदादा आता तू न्याय कर। सूर्यदादा तूच न्याय कर आता। तूच कर तूच न्याय कर। न्याय देताना पण अन्याय व्हायला नको। डॅडी माझं सर्वस्व आहे आणि ते असताना मी त्यांची जागा नाही घेऊ शकत। त्यामुळे या खुर्चीवर डॅडी बसतील आणि त्यांच्या साक्षीने मी न्याय करीन। काय गावातला तंटा गावातच मिटावा म्हणून हा दरबार भरत असतो। मी लय बुकं शिकलेली नाहीत, पण मला खरं खोटं चांगलं वाईट हे सगळं कळतं। आणि तुम्ही मला विचाराल तर द्रुपदा काय चुकीचं बोलत नाही। तिला त्यांच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मिळालाच पाहिजे। दाजी शत्रुघ्नराव, माफ कर, पण आता न्यायदानाच्या ठिकाणी उभा आहे। त्यामुळे मी आता कोणाचा नवरा नाही, कोणाचा मुलगा नाही, कोणाचा भाऊ नाही, ना कोणाचा दाजी। आज मी फक्त न्यायदाता आहे। मुलीचं लग्न झाल्यावर ती परकी झाली अशी रीत आहे आपल्याकडे, पण तिला परकी आपण करतो ती तर आपल्या लोकांना आपलीच मनात असते ना। मला सुद्धा 4 बहिणी आहेत। देऊ नको त्यांच्यावर अशी वेळ येऊ, पण त्यांच्यावर अशी वेळ आली तर माझ्या घरचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम उघड असते। बहीण भाऊ ही एका आई बापाची मुलं असतात। त्यांच्या प्रॉपर्टीचा हक्क फक्त मुलाला, मुलीला नाही। असं का? आई बापाच्या माघारी बहीण ही भावाची जबाबदारी असती। ती जबाबदारी भाऊ नाकारत असेल तर त्या बहिणीने त्याच्या प्रॉपर्टीतला हिस्सा मागितला तर काय चुकीचं केलं तिनं? बहिणीचं लग्न करणं हे भावाचं कर्तव्य असतं मंगेश भाऊ। व्यवहार नसतो 4 चौकात बोलून दाखवायला। मंगेश आणि राजेशराव, तुम्ही तुमच्या आई बापाचा सांभाळ केलाय असं म्हणताय तुम्ही, पण जेव्हा त्या हंतरुणाला खेळून होती तेव्हा ही तुमची मोठी बहीण, तिला तुमची आई होताना बघितलंय आम्ही। आणि राहिली गोष्ट आई बापाला सांभाळायची, तर पुरीच्या आई बापाला पुरीच्या दारात जायला नको वाटतं म्हणून। नाहीतर जगातली कुठलीच पोरगी कधीच तिच्या आई बापाला सांभाळायला नाही म्हणणार नाही। जिनं कधीतरी तुम्हाला प्रेमानं घास भरवला असेल, तुमच्यासाठी तिनं तिचं सुख बाजूला ठेवलं असेल, त्या बहिणीला तुम्ही आदर देत नसाल तर तुम्हाला माणूस म्हणून घ्यायची लायकी नाही तुमची। एक तर तुमच्या बहिणीला तुमच्या घरात गुन्ह्या गोविंदानं नांदवा, नाहीतर तुमच्या प्रॉपर्टीतला हिस्सा तिला द्या। मला हा न्यायच मान्य नाही।
ठीक आहे, तुम्ही ही लढाई कायदेशीर लढू शकता आणि तसं झालंच तोपर्यंत ही बेघर दुर्प्रथा या घरात राहील. ए छत्री, हिला आता आपल्या घरात ठेवायचं का? थांबा मी बघतो ना. ए मंग्या, कशाला उगाच कोर्ट कचेरी करत बसतोय सा? अरे कोर्टात गेलास ना तर हाय ती बिघर इकायची पाळी येईल आणि तूच बेघर होशील. त्या परास हिला घरी घेऊन जा, आनंदानं घरात राहू द्या, कळलं का? जा घेऊन तिला. दादा, जाऊया आपण आपल्या घरी घेऊन. ठीक आहे, जाऊ आपण तिला घरी घेऊन. जाऊ तिला आपण घरी घेऊन, आम्ही सांभाळतो तुला. अरे वा 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 वा, ह्याला म्हणतेच न्याय. भारीच न्याय केला की सूर्यदादानं. सूर्यदादांचा, सूर्यदादांचा, सूर्यदादांचा. सूर्या, तू देवाचा माणूस नाहीस, तू तर देवच आहेस बघ. देवासारखं नाही केलंस बघ माझ्यावर. सूर्या, या खुर्चीवर बसून असाच न्याय झाला पाहिजे आणि तो न्याय तूच करू शकतोस. अहो काय करताय तुम्ही? ताई असं नका करू. हो, मोठ्या बहिणी लहान भावाच्या पाया पडायचं नसते ओटातून. हे बघा, ह्यांनी जर तुम्हाला पुढे जाऊन त्रास दिला तर मला कळवा, मी आहे तुमच्यासाठी. चला, दरबार इथंच संपला म्हणून मी घोषित करतो, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही या नाश्ता करू जा. शत्रुपाल, डॅडी नंतर धाकलं मालक म्हणून तुम्ही समोर असताना पण मला जावं लागलं. पण काय करणार, वेळ जशी आली होती. ती दोघं भाऊ तुमच्या जवळची नसते ना तर न्याय मला करावाच लागला नसता. तुमच्या मनात माझ्याबद्दल काय ठेवू नका. जावं, तुम्ही नाश्ता करून घ्या, मी जातो दुकानात. तुळजा, येतो मी. आज या सिंहासनाने सुद्धा न्याय अनुभवला. ते काय ना शत्रू, या खुर्चीवर बसायची इच्छा नाही, लायकी असावी. आणि जरी जरी एखादा लायक नसलेला माणूस या खुर्चीवर जबरदस्तीने बसला ना तर त्याला जनताच खाली उतरवते, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.